एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवरती काही वेळापूर्वीच एक अपडेट आलेला आहे. अपडेट काय आहे आपण ते बघूनच घेऊया. अपडेट असा आहे की नाही का आधार कार्ड कंपल्सरी आपलं अपडेट पाहिजे, कारण की नाही का आधार कार्ड अपडेट नसेल तर आपल्याला फॉर्म मध्ये वगैरे पुढे खूप प्रॉब्लेम येतो. आता काय अपडेट आहे आपण ते चेक करून घेऊ. आधार कार्ड मध्ये आधार कार्ड हे अॅक्युरेट पाहिजे, कारण की नाही का कोणाचं नाव वगैरे चुकीचं असतं, नेम एकदम अॅक्युरेट पाहिजे, डेट ऑफ बर्थ पण बरोबर पाहिजे. कोणाची नाही का काही डॉक्युमेंट वरती वेगळी असते, काही डॉक्युमेंट वरती वेगळी असते त्याच्यामुळे. आणि जेंडर जे तुमचं फिमेल मेल आहे, थर्ड जेंडर आहे ते तुम्ही तुमचं करेक्ट करून घेऊ शकता. फोटोग्राफ हे कंपल्सरी आहे, कारण की नाही का काही जणांचा फोटोग्राफ हा जुना असतो आणि सेंटरवरती गेल्यानंतर खूप प्रॉब्लेम होतो. आणि ऍड्रेस पण जो तुमचा आहे आता ऍड्रेस सिटी मधला तोच ऍड्रेस टाका, कारण की एटीएचा असा प्लॅन सुरू आहे की नाही का आपला जो सिटीमध्येच आपल्याला सेंटर भेटून जाईल. आणि बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन कंपल्सरी असल्यामुळे नाही का तुम्ही करून घेऊ शकता ती. आणि पीडब्ल्यू चे जे स्टुडंट आहेत त्यांना युआयडी कार्ड कंपल्सरी काढून घ्या, त्यांना खूप त्याचा बेनिफिट भेटतो. आणि कॅटेगरी सर्टिफिकेट अपडेट पाहिजेच, आणि त्याची व्हॅलिडिटी इयर पण तुम्ही चेक करू शकता. तो आता नेक्स्ट मंथ मध्ये रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे, मी ते तुम्हाला सांगणारच आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.